नमस्कार मित्रांनो, देवाला फक्त हेच सांगा की देवा तुला किती परीक्षा घ्यायची आहे ती घे, पण मी जिंकल्याशिवाय माघार घेणार नाही। मित्रांनो, स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका शोधायला वेळच नाही मिळाला पाहिजे। फक्त एकदा यशस्वी व्हा, मग बघा तुमचा कॉल न उचलणारेही दररोज कॉल करतील। एकाच प्रकारे विचार करून वेगवेगळे प्रॉब्लेम्स सुटत नाहीत। पैसा हा हुशार माणसाचा गुलाम असतो तर मूर्ख माणसाचा मालक। स्वतःचं व्यक्तिमत्व असं बनवा की लोक तुमचे चाहते झाले पाहिजेत। मित्रांनो, आपला जन्म गर्दीत उभं राहायला नाही तर गर्दी करायला झालाय। आळस नावाची गोष्ट नसती तर सगळे यशस्वी असते। तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्यांच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा। कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच। कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी। प्लॅन असलेला मूर्ख हा प्लॅन नसलेल्या हुशार माणसाला हरवू शकतो। बिझी कोणीच नसतं, सगळी गोष्ट इम्पॉर्टन्सवर डिपेंड असते। हे जग त्यांच्याच समोर झुकतं जो परिस्थितीसमोर झुकलेला नसतो। दुनिया जिंकायची असेल तर दुनियादारी ओळखायला शिका। चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे। आलेले अपयश विसरा, येणाऱ्या यशावर लक्ष केंद्रित करा। मी नंतर करेल असं कोणताच श्रीमंत व्यक्ती म्हणत नाही। जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली तर हारायचा प्रश्नच येत नाही। लोक तुमच्या हारण्याची वाट पाहत आहेत, त्यांना तुम्ही जिंकून दाखवा। प्रत्येक समस्येमध्ये एक संधी आहे। जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमची हारण्याची वाट पाहत असतात। जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा हारलेले असतात। ज्याला हारायची भीती आहे तो माणूस कधीच जिंकू शकत नाही। एक विजेता तोच हारणारा असतो ज्याने अजून एकदा प्रयत्न केलेला असतो। विजय मिळवण्याआधी तुम्ही स्वतःला विजेता म्हणून पाहिलं पाहिजे। आपण जिंकणारच याच विचाराने कामाला सुरुवात करा। प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकणारे प्रयत्न सोडत नाहीत। विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात। मित्रांनो, लढायला शिका, म्हणजे गुलामीची वेळ येत नाही। आपली वेळ आपल्याच हातात असते, काटे तर फक्त घड्याळाचे फिरतात। मोठी साम्राज्य फक्त मेहनतीने स्थापित होतात, कारणाने नाही। भूतकाळाचे कैदी बनू नका, भविष्याचे निर्माते बना। कारणं देण्यापेक्षा झालेल्या चुका मान्य करायला शिका। माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो। माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं। काही स्वप्न वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात। जगायचं असेल तर स्वतःचं सर्वस्व निर्माण करा। सगळ्यात मोठा सूड म्हणजे प्रचंड यश। चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते। रिस्क घेणे सगळ्यात मोठी सुरुवात असते। माघार घेणे आणि कारणे देणे बंद करा, यश तुमच्या सोबत असेल। मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।